नमस्कार विद्यार्थी मित्र हो, जर यावर्षी तुम्ही 10वी बोर्डाची परीक्षा देणार असाल तर ही न्यूज तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आता न्यूज जरी धोकादायक असली तरी त्याचा आपल्या प्रिपरेशनवर, आपल्या परीक्षेवर काय परिणाम होणार आहे हे आपण या गोष्टीमध्ये बघणार आहोत. सध्या मी आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अपडेट्स येत असतात आणि काही अपडेट्स आपल्याला न्यूजच्या माध्यमातून सुद्धा येत असतात. आज अशीच एक न्यूज बोर्डाच्या माध्यमातून आलेली आहे. मात्र ती न्यूज पाहण्या अगोदर जर तुम्ही 10वी एसएससी बोर्डाची तयारी करत असाल तर तुम्हाला माहिती आहे अनअकॅडमी महाराष्ट्र 9th and 10th या चॅनलवर बेस्ट आपण फ्री ऑफ कंटेंट आणि दर्जेदार कंटेंट प्रोव्हाइड करतो. तुम्हाला मला सांगायला अत्यंत आनंद होतो की यावर्षी आपण प्रिलिम्सचे पेपर जे प्रेडिक्ट केले होते अगदी तेच पेपर प्रिलिम्सला सुद्धा आले होते आणि या वेळेला सुद्धा खूप अनालिसिस केल्याच्या नंतर आपण असे प्रश्न काढले आहेत, आपण असे पेपर्स तयार केले आहेत आणि त्याला आम्ही नाव दिलं आहे गेज पेपर. अगदी तुम्ही पाहू शकता 1200 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी बघितला आहे. याच्यानंतर बघा हा होता, त्याच्यानंतर गेज पेपर सायन्स 2 चा सुद्धा 1200 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी, त्याच्यानंतर काल इंग्लिशचा गेज पेपर झाला आणि अगदी आज SST 2 आणि मॅथ 2 चा पेपर आहे. त्याच्यासोबतच उद्या SST 1 आणि मॅथ 1 चा पेपर होणार आहे. हे सगळे गेज पेपर आज होणार आहोत आणि त्याच्यानंतर शनिवारी सुद्धा आपण मराठी आणि हिंदीचा गेज पेपर घेऊन येणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, हे गेज पेपर डिलीट होण्याची सुद्धा शक्यता आहे, कारण तुम्ही समजू शकता त्याच्या पाठीमागचं कारण काय असेल. सो त्याच्यामुळं तुम्हाला गेज पेपर बघायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, आपण मिशन 300 जे की भाषा विषयासाठी जी सिरीज सुरू केलेली आहे त्या भाषा विषयाच्या सिरीज मध्ये विद्यार्थ्यांचा खूप जास्त प्रतिसाद येतोय आणि म्हणून आज आपण हिंदीचं उपयोजित लेखन रायटिंग सेक्शनचं सेशन लावलेलं आहे. त्याच्यानंतर इंग्लिशचं रायटिंग स्किलचं सेशन हे उद्या होणार आहे आणि तुमच्या सगळ्यांसाठी एक खूप मोठा धमाका आणलेला आहे. तो म्हणजे काय ते मी तुम्हाला नंतर सांगतो. नंतर नाही सर आत्ताच सांगा. बघा तुम्हाला माहिती सांगतो, या संडेला इस संडे है ना 5 AM को 5 बजे मॉर्निंग को एक सेशन आने वाला है. बस आप ही पढ़ लेना भैया, मैं नहीं बोलूंगा. और सभी सब्जेक्ट्स का यहां पर पेपर लीक हम कराएंगे और गारंटी के साथ बोलेंगे सभी सब्जेक्ट्स हम आपको कराएंगे इस छोटे से सेशन के अंदर. अब आगे बढ़ते हैं. सर बातमी काय आहे बघा, तुम्हाला तर माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये कॉपी करू नये, महाराष्ट्र कॉपी मुक्त व्हावा याच्यासाठी खूप प्रयत्न केले जात असतात. अगदी असाच एक प्रयत्न जिल्हा मंडळाकडून केला जात आहे. बघा ही जालन्यामधून आलेली न्यूज आहे. काय सांगितलंय, पर्यवेक्षकाने कॉपीसाठी मदत कराल तर थेट होईल निलंबन. म्हणजे बऱ्याच अशा कॉपीड शाळा असतात, कॉपीड सेंटर असतात, ज्या सेंटरच्या माध्यमातून प्राध्यापक किंवा पर्यवेक्षकच कॉपीसाठी मदत करत असतात. त्यावेळेला विद्यार्थ्यांवर तर कारवाई होणारच आहे, मात्र अशी कारवाई तुमच्या पर्यवेक्षकांवर सुद्धा होऊ शकतो. बघा केंद्र प्रमुखांना दिला सामूहिक प्रतिज्ञा, 12वी साठी 79 तर 10वी साठी 102 केंद्र. हे जालना जिल्ह्यातली बातमी आहे. अगदी प्रत्येक जिल्ह्यातलं हेच वातावरण आहे आणि यावर्षी कॉपीला 0 करण्याचा विचार चालू आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्र हो, जर तुम्हाला कुठेतरी पास होण्याची भीती असेल तर आताच अभ्यास करा, कारण यावर्षी कुठल्याही प्रकारामध्ये कॉपी चालणार नाही. त्याच्यामुळे या गोष्टीला आताच आळा घालण्याकरता बेस्ट प्रिपरेशन स्ट्रॅटेजीवर तयारी करा आणि पुढच्या आठवड्यामध्ये बेस्ट मॅरेथॉन्स तुमच्या सगळ्यांसाठी येणार आहेत. तो मॅरेथॉनसाठी तयार राहा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर अँड जय महाराष्ट्र.